नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्यासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना आतापर्यंत PM किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 22 हप्ते मिळाले आहेत आणि आता आतुरता आहे शेतकऱ्यांना 23व्या हप्त्याची। परंतु बांधवांनो, हा 23वा हप्ता मिळवण्यापूर्वी तुम्हाला काही अटी पूर्ण करणं गरजेचं आहे, कारण आता सरकारने या योजनेतून बरेचसे शेतकरी बाद केलेले आहेत। तुम्हाला तर या योजनेतून अपात्र केलेले नाही आहे ना, ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। तर चला ही सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, देशभरातील हजारो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। या योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनो, नुकतेच 4 मे रोजी @PM किसान ऑफिशियल या अधिकृत खात्यावरील एका पोस्टमध्ये आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि हस्तांतरित केलेल्या रकमेबद्दल माहिती देण्यात आली आहे। PM किसान योजनेअंतर्गत 4.28 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत 22 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ 2.17 कोटींहून अधिक महिला लाभार्थ्यांनाही मिळाला आहे। आतापर्यंत केवळ महिला लाभार्थ्यांनाच 1.10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे। 23वा हप्ता जून ते जुलैमध्ये होऊ शकतो जमा। मित्रांनो, शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयाची आर्थिक मदत 3 समान हप्त्यांमध्ये मिळते। यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च रोजी आसाममधील गुवाहाटी येथून या योजनेचा 22वा हप्ता वितरित केला होता। त्यानंतर पुढील हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे। त्यानुसार 23वा हप्ता जून किंवा जुलै 2026मध्ये वितरित केला जाऊ शकतो। सरकारने पुढील हप्त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी शेतकरी लाभार्थी यादीमध्ये आपली नावे आणि स्थिती तपासू शकतात। लाभार्थी यादीमध्ये आपले नाव कसे तपासावे? तर मित्रांनो, सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.go.in ला भेट द्या। शेतकरी कॉर्नर विभागातील लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा। तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक यासह सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर अहवाल मिळवा व क्लिक करून तुम्ही लाभार्थी यादीतील तुमचे नाव आणि तुमची स्थिती तपासू शकता। दरम्यान जर एखाद्या शेतकऱ्याला आपला नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर ते आपला आधार किंवा जोडलेला मोबाईल नंबर वापरून तो शोधण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्या। या पर्यायावर क्लिक करू शकता। त्यानंतर कॅप्चा कोड आणि OTP टाकून आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते तपासू शकतात। PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा लाभ केवळ त्याच शेतकऱ्यांना मिळेल ज्यांची माहिती अधिकृत पोर्टलवर अचूक आणि अद्ययावत आहे, ज्यामध्ये eKYC अद्ययावत, बँक तपशील आणि जमिनीच्या कागदपत्रांचा समावेश आहे। PM किसान योजनेअंतर्गत नोंदणी करू इच्छिणाऱ्या नवीन शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर ID अनिवार्य आहे। शेतकरी ओळखपत्राशिवाय नवीन शेतकरी PM किसान योजनेअंतर्गत नोंदणी करू शकत नाहीत। शेतकरी ओळखपत्र मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या राज्याच्या ॲग्रीस्टॅक पोर्टलला भेट द्यावी। नवीन वापरकर्ता तयार करा या पर्यायावर क्लिक करा। आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि KYC प्रक्रिया पूर्ण करा। शेतकऱ्यांना कोणत्याही फसव्या वेबसाईट किंवा कॉल्सना बळी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे। पुढील हप्त्यांसंबंधीची अधिकृत माहिती शासकीय पोर्टलवर दिली जाईल।